शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। तोपखाना पोलिसांनी अब्दुल करीम अशफाक कुरेशी याला गोवंश जातीचे मांस विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी अटक केलाय। कोटला झोपडपट्टी परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये हा प्रकार उघडकीस आलाय। पोलिसांनी घटनास्थळावरून अंदाजे 16,000 रुपये किमतीचे 80 किलो गोमांस जप्त केलाय। पोलीस कर्मचारी सुजय हिवाळे यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे। रशियातील मॉस्को येथील 4 ते 7 डिसेंबर दरम्यान आयोजित पॉवर लिफ्टिंग जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अहिल्यानगरच्या देवदत्त गुंडने रौप्य पदक जिंकलंय। या यशाबद्दल अहिल्यानगरमध्ये दिल्ली गेट परिसरात त्याची विजयी मिरवणूक काढण्यात आली, ज्यामुळे अहिल्यानगरचं नाव उंचावलंय। भिंगार परिसरात किरकोळ कारणावरून 5 जणांच्या टोळक्याने आयुष विकास साळवे या तरुणाला बेदम मारहाण केली। या प्रकरणी विकी गायकवाड, अक्षय गायकवाड, निलेश शिंदे, गणेश पंडित, आकाश तांबे यांच्यासह 5 जणांवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जखमी अवस्थेत आयुष साळवे याने जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतला। नगर शहरातील सर्जेपुरा परिसरात ओला शोरूमला भीषण आग लागली। या आगीत शोरूम मधील इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि साहित्य जळून खाक झालं। लाखोंचं मोठं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे। फायर ब्रिगेडची पथके तत्काळ घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली आहे। आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। एका व्यक्तीला जुनी केस मागे घेण्याच्या कारणावरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी 4 आरोपींविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। धमकी देणाऱ्यांमध्ये दोघांना नावाने ओळखले असून अन्य दोघे अनोळखी आहेत। मुनीर शेख यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे। शहराची खबरबातमध्ये इथे सांगतोय, तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।